तुम्ही कसं काय आले इकडे? दूध घेऊन आले होते. तुम्ही अजून झोपला नाही? नाही, सॉरी म्हणायचं होतं तुला. आज माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि हे बघ, जेन्युइनली मला माहित नव्हतं की तुम्ही मुद्दाम करणार नाही, माहितीये मला. त्यामुळे तुमचं सॉरी परत घेऊन टाका आणि जाओ, झोपा, जाओ. रात्र झाली, जाओ. एक विचारू? माझी आणि गुलालाची काय भानगड आहे? मला गुलाल का आवडत नाही हेच विचारायचं असेल ना तुम्हाला. या गोष्टी जाणून घेऊन तुम्ही काय करणार? कारण काय आहे? कारण आहे. आज माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि ती चूक मला परत रिपीट नाही करायची. पण तुम्हीच म्हणता ना, मी तुमचा कोणीच नाही, आपला काही संबंध नाही. मग चूक केली काय नाही काय एकच. आणि आता तर तुम्हाला कळलंय की मला गुलालाचा त्रास होतोय. तुम्ही गुलाल टाकून टाकून छळू शकता मला, कारण तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्यावर, त्यामुळे तुम्ही बदला तर घेऊ शकता नाही का? कसं आहे ना, मी तुझ्या एवढी निगरगट्ट नाहीये. जर माझ्यामुळे कोणाला त्रास झाला तर त्याचा त्रास होतो, मला नाही सहन होत. त्या दिवशी मी तुझ्या डोक्यावर मारून तिथून पळून जाऊ शकले असते. मी परत आले तुझी अवस्था चेक करायला. तुझे भयंकर इंटेन्शन्स माहीत असून सुद्धा, आणि ही अशी अडकले. वाह, ते भारी आहे तुमचं. एकीकडे चूक झाली म्हणायची, माफी मागायची, झालेल्या त्रासाबद्दल विचारायचं, मलम लावल्यासारखं करायचं, आणि वरनं समोरच्यालाच गिल्ट द्यायचं. ते भारी आहे. तुला गुलालाचा त्रास का होतो? माफ करा, पण मला कोणालाच काही सांगायचं नाहीये. सांगावं लागेल. आज तुला जो काही त्रास झालाय तो माझ्यामुळे झालाय असं तुझ्या आईसकट सगळ्यांना वाटतंय. मला काहीच कारण माहित नसताना मी त्या अपराधाची शिक्षा निमूटपणे सहन केलीये. मला कारण कळायलाच हवं. अच्छा, म्हणजे माईंनी तुमच्या थोबाडीत मारली त्याचा तुम्हाला त्रास होतोय. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी आत्ता जाऊन माईंना सांगतो की यात तुमची काही चूक नाहीये, आणि माईंच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो. आणि तुम्हाला जर आता तुमचा राग बाहेर काढायचा असेल ना, तर आता तुम्ही इथं नाहीतर 4 चौकात माझ्या थोबाडीत मारू शकता. प्रताप, विषय तो नाहीये. माहितीये, मला हे जाणून घ्यायचंच नाहीये. मला फक्त एवढंच माहिती करून घ्यायची की मला गोलालाचा का त्रास होतोय. हो ना? ठीक आहे, सांगतो. मला गुलालाचा त्रास होतो कारण गुलाल बघितलं की मला माझ्या
आप्पाच माझ्या वडिलांचं मरण आठवत. मरण कळलं. माईच्या साम्राज्याला धक्का लावणं सोपं नाहीये. पण धक्का लागायला सुरुवात झाली आहे माई. हो का? भाषा बदलली आहे तुझी. कोणाबद्दल बोलतोय कळतंय ना व? माई प्रॉब्लेमच एवढे वाढत चालले आणि आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? माई मक्तेदारांच्या 5वीलाच पुजलेत हे आता प्रॉब्लेम. हे सगळं आमच्यासाठी आता काही नवीन राहिलं नाही. हे काय आयता नवीन व्हिडिओ आलाय वाटतं. दाखवा. नमस्कार, आपण बघत आहात रमावती न्यूज 24/7 आणि आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत या वेळेची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. मक्तेदार घराणं जे समाजात महिला सबलीकरणाचे गोडवे गातं ते आता सध्या स्वतःचं खरं रूप दाखवतंय. आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार माईसाहेब मक्तेदार यांनी त्यांच्या सुनेवर अर्थातच वैदेही मक्तेदार यांच्यावर थेट हात उचललाय. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय की घरातील गोष्टी बाहेर आल्याचा राग माईंनी त्यांच्या सुनेवर काढलाय का, की हेच कौटुंबिक हिंसाचार म्हणजे वैदेही यांच्या माहेरी जाण्याचं कारण होतं. महिला सबलीकरणाचा जयघोष करणाऱ्या माईंचा हा दुटप्पीपणा नाही का? जनता विचारते की जेव्हा माई स्वतःच्या घरातील स्त्रीला न्याय देऊ शकत नाहीये तेव्हा बाहेरील स्त्रियांसाठीच्या त्यांच्या भाषणांचा काय अर्थ आहे? लोक थेट सवाल विचारतायत माई की हा सगळा महिला सबलीकरणाचा डाव केवळ दिखावा आहे का? ही फक्त कौटुंबिक भांडणं नाही तर ही आहे समाजाचे डोळे उघडणारी सत्यता. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघत राहा रमावती न्यूज 24/7, कारण काहीच क्षणात आम्ही दाखवणार आहोत अशी काही एक्सक्लुझिव्ह दृश्य ज्यामुळे माई साहेबांची प्रतिमा भंग पावणार यात शंका नाही. हे काय चाललंय? हा मुर्दा बसवलाय. या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं जातंय. दिलं जातंय का मुद्दाम देण्यात येतंय याचा शोध लावायचा आहे. पण एवढं मात्र नक्की कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवतंय. आता खोबरं तिकडं चांग भलं करणारा कबूतर गावला पाहिजे. आणि एकदा का तो गावला की त्याला चिठ्ठी सकट हवेतच हुडकावून नाही लावला तर नाव लावणार नाही माईसाहेब मक्तेदार. नाही माई, पण हे प्रकरण फारच चिघळत चाललंय. सकाळपासून पक्षश्रेष्ठींचे 4 फोन येऊन गेलेत. काय सांगितलं? उचलले नाही मी. अहो तेवढं तरी करा. हे सगळं माईनेच करायचं का? हा जरा जबाबदारी घ्या. पण माई, आतली बातमी अशी आहे की कोणीतरी महिला आयोगाला फूस लावली. ती बाई पण सकाळपासून मसोबा जसा मागे लागतो ना तशी मागे लागली. 8-9 फोन झाले त्या बाईचे. चांगलंय. अजून काही संकटांच्या याद्या असतील की ओ चित्रगुप्त. नुसत्या याद्यांच्या थप्प्या करत चाललाय, काम काही होईना. त्या माणसाला हुडकून काढलं ना सगळा विषय संपतोय बघा. माई, हे प्रकरण कोर्टात जाऊ शकते. आपण महिला आयोगाला योग्य उत्तर दिलं नाही ना तर ती बाई चिडेल आणि आपल्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करू शकते. ती केस आमच्यावर? इथं माईच्या केसालाही धक्का लावायची हिंमत नाही कोणात. तिकडं आमच्यावर केस करणार
चांगलंय. बघू कोणात एवढी हिंमत आहे ते. जो कोणी केस करणार आहे ना त्याच्यापर्यंत आमचा निरोप पोहोचवायचा. म्हणावं आमच्यावर केस झाली तर माई गावाची वेशी काही ओलांडायला देत नाही तुला. घ्या. ही पोरगी जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून एका मागोमाग एक अडचणी नुसत्या वाढतच चालल्यात. माई पक्षश्रेष्ठींचा फोन आहे. आता जमणार नाही आम्हाला, नंतर बोलू. आणि आम्ही नंतर बोलू. पण तुमचं काय, तुम्ही तरी आता बोला. काहीतरी जबाबदारी घ्या. चांगलं काहीतरी कारण काढा आणि निदान हा विषय तरी तुम्ही सोडवा. जमल का? बोलतो मी त्यांच्याशी. संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडले प्रवाही. ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा. नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. Go, go. Go, go.
तेजा, तुझं डोकं आहे का खोकं आहे रे? सगळ्यांनी आरती घेतली, तिला कोण आरती देणार? ए दिदे, माहिती मला, विचार केलाय मी त्याचा. द्या माझ्याकडे द्या, म्हणजे तुम्हाला. काय झालं? काय झालं म्हणजे काय? तू आरती धरणार आणि ती घेणार असं नकोय. अरे तू दे ना तिला आरती. काय तेजादा, एवढं कळलं झालं होय तुम्हाला? बघ, तुझ्या मित्राला कळलं पण तुला नाही कळलं. ए थंडर, जे मला कळलं नाही ते तुला कळलं? हा, माझ्यापेक्षा शहाणा झालास तू. तसं नाही तेजादा, अहो ते म्हणतात. ए थंडर, काय काय बोलतोस तू? हे कसं म्हणजे? काय काय चाललंय नक्की? नाही काही नाही, जा ना बाबू. चला मागे, सांगितलं ना मला. आम्हाला खूप महत्वाचं बोलायचं, प्लीज आम्हाला 2 मिनिटं वेळ द्या प्लीज. ओ विरकर, त्यांना बाहेर घालवा. वैदेहीताई, काल झालेल्या प्रकाराबद्दल आम्हाला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं, प्लीज आम्हाला आत येऊ द्या. काल तेच कालचं प्रकरणच नाही. नाही ते फोटो व्हायरल करून ठेवल्यात. नाही तुम्हाला यायचंच नाही. तुम्ही बाहेर जाऊ तुम्ही. विरकर, काय गोंधळ घालत बसाय? जा आणि त्याला घेऊन जा. दादा केव्हापासून हाकलतोय, जातच नाही. ए चला, व्हा मागे, सांगितलं ना भेटता येणार नाही. पत्रकाराशी असं बोलू शकत नाही. वैदेहीताई, आम्हाला खूप महत्वाचं बोलायचं, प्लीज आम्हाला आत येऊ द्या. हे बघा वैदेहीताई, विरकर, त्यांचे सगळे कॅमेरा गोळा करा आणि डिलीट करून टाका सगळं. ऐका ना वैदेहीताई, तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आलोय आम्ही. तुम्ही प्लीज गप्प बसू नका. हे बघा, कोणाच्याही दबावाखाली बोलू नका. वैदेहीताई, प्लीज 2 मिनिटं वेळ द्या आम्हाला. प्लीज वैदेहीताई, आत येऊ द्या आम्हाला, प्लीज वैदेहीताई, खूप महत्वाचं आहे. एक मिनिट, सोडा त्यांना. त्यांना आत येऊ देत. मला बोलायचंय त्यांच्याशी. तेजादा, मला बोलायचंय त्यांच्याशी. वैदेहीताई, काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल. एक मिनिट. आपण सगळे देवीच्या दरबारात. प्लीज आधी दर्शन घ्या, आरती घ्या, कारण त्यानंतर मला तुम्हाला सगळं सविस्तर सांगायचंच आहे. तुम्हाला नाही घ्यायचंय का दर्शन? वैदेहीताई, ऐका ना. वैदेहीताई नाही, वैदेही तेजप्रताप मक्तेदार. सॉरी, वैदेही तेजप्रताप मक्तेदार. मला सांगा, काल माई साहेबांनी तुमच्यावर हात उचलला त्या बाबतीत काय बोलाल तुम्ही? घरगुती हिंसाचार इतक्या प्रतिष्ठित कुटुंबात अजूनही चालतात का?
आय एम सो सॉरी. नाही म्हणजे तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारून कितीही इन्स्टिगेट करायचा प्रयत्न केलात ना, तरी मी तुम्हाला काही ब्रेकिंग न्यूज नाही देऊ शकणार खरंच. म्हणजे तुमचं यावर काहीच म्हणणं नाहीये का? नाही, म्हणणं आहे ना, आणि ते मी तुम्हाला सांगणारच आहे. गेले काही दिवस मी नोटीस करते, आपल्या न्यूज चॅनल्सला ट्रेंडिंग टॉपिक म्हणून फक्त आम्हीच दिसतो. हा खूप पर्सनल मॅटर आहे. तुमच्या ब्रेकिंग न्यूज साठीचा मसाला नाही. आणि जे काही दाखवलं जातं ना, ते खूप चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं. माईसाहेब मक्तेदार म्हणजे माझ्या सासूबाई. त्यांनी हे सगळं मुद्दाम केलेलं नाही. ह्या सगळ्यात त्यांची काही चूक नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट रिक्वेस्ट करेन, कुठलीही गोष्ट ब्रॉडकास्ट करण्याच्या आधी ना, त्याच्या मुळाशी जा, सत्य शोधा. उगाच फेक न्यूज पसरवू नका. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हिंसाचार झालाच नाही, पण आम्ही तर व्हिडिओ बघितले, त्यात माई साहेबांनी तुमच्यावर हात उगारलाय. आणि ते व्हिडिओ आम्हीच काढलेत, कारण आम्ही प्रत्यक्ष तिथे होतो. माई साहेबांनी तुमच्यावर हात उचलला हे का नाकारताय तुम्ही वैदेही? हे बघा, मी काहीही नाकारत नाही. माई साहेबांनी माझ्यावर हात उचलला हे पूर्णपणे सत्य आहे. पण त्याला आपण हिंसाचार नाही म्हणू शकत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. तुम्हीच व्हिडिओ शूट केलात ना, मग तिकडे नक्की काय घडलं हे तुम्ही बघितलंच असेल. त्यावेळेस तिथे माझ्या मिस्टरांची काय अवस्था झाली होती हे बघितलंत ना तुम्ही. त्यांना गुलालाचा इतका त्रास होतो हे मला माहित नव्हतं. ते सगळं मी स्वतः पहिल्यांदा अनुभवत होते. त्या सिच्युएशन मध्ये कसं रिॲक्ट व्हावं, काय करावं मला काही कळत नव्हतं आणि मी पूर्णपणे सुन्न झाले होते. तेव्हा मला भानावर आणणं खूप गरजेचं होतं, नाहीतर मलाही त्रास झाला असता. आणि म्हणून माईसाहेब मक्तेदारांनी मला भानावर आणण्यासाठी मारलं. वैदेही, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावं लागतंय हे आम्ही प्रत्यक्षात आमच्या डोळ्यांनी बघतोय. तुम्ही कुणाच्या दबावाखाली, दडपणाखाली बोलताय का हे सगळं? हे बघा, सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट अफवा नसू शकते. मला सांगा, हा हिंसाचार तुमच्यावर आत्ताच घडतोय की या आधीही असे प्रकार झालेत? आणि तेच तुमचं माहेरी जाण्याचं खरं कारण होतं. मी जे काही बोलतेय तोच त्याचा अर्थ आहे. त्याचा उगाच वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न खरंच करू नका. मी परत एकदा सांगते, मी कोणाच्याही दबावाखाली काहीच बोलत नाहीये. हे बघा, कुठल्याही घरात छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात. पण तुम्ही माईसाहेब मक्तेदारांना जसं दाखवायचा प्रयत्न करताय त्या तशा नाही.
खूप समजूतदार, कर्तबगार, प्रेमळ आणि स्त्रियांचा मान राखणार आहे. त्यांची सून म्हणून त्या मलाही तितकाच मान देतात. त्यांनी त्यांच्या मुलीसारखंच प्रेम दिलंय मला. आणि कदाचित म्हणूनच संचालक मंडळावर त्यांनी मला पदही दिले. मी खरंच तुम्हाला रिक्वेस्ट करते, ह्यापुढे उगाच खोट्या अफवा पसरवू नका. माझ्या परिवाराची बदनामी करू नका. मी जे काही बोलते ते सत्य बोलते. अहो पण असं कसं म्हणताय तुम्ही? हे बघा, मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या शंकेचं निरसन त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे. त्यामुळे अजून त्यांना त्रास देऊ नका प्लीज. पूजा झाली आहे, प्रसाद घ्या. आणि आमच्याबद्दल चांगला विचार करा. हो, आम्ही चांगलाच विचार करू, पण तत्पूर्वी तुम्हा दोघांचा सोबत एक फोटो मिळाला तर. या असं आहे तेजदा, फोटो दिल्यावर चांगलं वागणार. तसं नाही, उद्याच्या हेडलाईन साठी. हा काढा काढा, चांगले 2-4 फोटो काढा. जाऊ दो. मक्तेदार घराण्याच्या वादावर तात्पुरता पडदा. काल घडलेल्या घटनेच्या बाबतीत वैदेही मक्तेदार यांचं मोठं वक्तव्य. माईसाहेबांनी त्यांच्यावर केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराला नाकारत वैदेही मक्तेदार यांनी त्यांच्या सासूबाईंचं ठामपणे समर्थन केलंय. त्यांचे असे शब्द आहेत की माईसाहेब या कर्तबगार, प्रेमळ आणि स्त्रियांचा मान राखणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, बातम्या पसरवल्या जात आहेत. वैदेही यांनी त्यांच्यावरचा दबाव सुद्धा नाकारलेला आहे. माईसाहेबांनी त्यांच्यावर केलेल्या कथित मारहाणीवर पडदा टाकलाय खुद्द वैदेही तेजप्रताप मक्तेदार यांनी. अर्थात या बातम्या जरी कौटुंबिक वादाचा विषय असल्या तरी सुद्धा समाज माध्यम आणि राजकारणात याबद्दल तुफान चर्चा रंगताय. सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यांची नजर खिळवून ठेवणारी बाब म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेत तेजप्रताप आणि वैदेही यांचा एकत्रित फोटो आपण आता सध्या पाहतच आहात. तर हा फोटो ठरणार का उद्याचा व्हायरल मोमेंट? ताज्या अपडेटसाठी बघत रहा रमावती 24 तास. आमचे अपडेट सर्वात आधी, सर्वात अचूक. तू काय पण मान माई, पण तुझी सून काय तुझ्या मुठीत नाही. कोणाला मुठीत ठेवायचं आणि कोणाला मुठीत आवळायचं हे आम्हाला चांगलंच कळतं. मिरवणुकीत बघितलंस ना? पण उपयोग काय? बाहेर जाऊन बघ, तुझ्या नावाचा उदो उदो चाललाय. हत्ती चालायला लागला की कुत्री भुंकतातच. त्यातलीच एक तुझी सून आहे, माहितीये का? तुझं भुंकून झालं असेल तर स्पष्ट बोल. स्पष्टच बोलते. तुझी सून बाहेर मंडपात आरतीला आलीये, पत्रकार पण आलेत तिथं. त्यांच्या समोर त्या व्हिडिओच्या प्रकरणाबद्दल मक्तेदारांच्या इज्जतीचे ढेंडवडे काढतीये ती. अगं थांब थांब थांब, तूच म्हणते ना कोड्यात बोलायचं नाही, स्पष्ट बोलायचं.
ऐक की मग स्पष्ट. तू थोबाडीत मारले होतेस का नाही तिच्या? त्याबद्दल ती पत्रकारांशी बोलतीये. बघ माई, तुझी लेक असून मी कधी पत्रकारांच्या पुढे काय बोलले नाही. पण ही काल आलेली पोरगी आज सगळं हातात घ्यायला बघतीये. हे चालतं तुला? गप बसतेस का जरा? हा जालिंदर कुठे आहे? पत्रकार असताना ही तेवढी आरती करायला गेलीच कशी? गेली कशी म्हणून काय विचारते? ठीक आहे, तुला विचारणार आहे. अगं काडीची इज्जत देत नाही तुला. मी तुला मागच सांगितलं होतं, आत्ता पण सांगते. वेळेतच आवर माई, नाही तर तुलाच एक दिवस बोरी बिस्तर उचलून निघायला लागेल. आधी तू आवर घाल तुझ्या तोडण्याला, नाहीतर. जालिंदर, तुम्ही तीर्थ घ्या की. घे. थँक्यू म्हणायचंय तुम्हाला. तुम्ही जे पत्रकारांसमोर बोललात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि माईंचा राग तुम्ही डोक्यात नाही ठेवलात यासाठी पण खरंच थँक्यू. त्यांचा राग का डोक्यात ठेवेन मी? त्यांनी जे काही केलं ते मुद्दाम नाही केलं ना. एका आईला वाटलं की कोणीतरी तिच्या मुलाला जाणून बुजून छळतंय, त्रास देत आहे. टू बी व्हेरी फ्रँक, त्या सिच्युएशन मध्ये माझी आई असती तरी तिने असंच रिॲक्ट केलं असतं. त्या सगळ्या गडबडीत त्यांच्या हे लक्षातच नाही आलं की तुला गुलालाचा त्रास होतो हे मला माहीतच नाहीये. त्यांना वाटलं असेल की मी रागात येऊन हे सगळं मुद्दाम केलं. पण मी समजू शकते जे काही झालं ते गैरसमजातून झालंय. म्हणजे गैरसमज होतात हे मान्य आहे ना तुम्हाला? नक्की काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे तुमचे हे जे विचार आहेत ना, म्हणून तुम्ही मला लय आवडता. हे बघ तू प्रसाद द्या.